तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभंग क्रमांक 6, 7 आणि 8 बघणार आहोत. अभंग क्रमांक 6 मध्ये तुकाराम महाराज म्हणतात, डोळस मनाच्या माणसाला आपले हित कळते, पण मूर्ख मात्र संकटाच्या गर्तेत कोसळतात. अभंग क्रमांक 7 मध्ये जे लोक पशुपक्ष्याप्रमाणे असतात त्यांच्यापुढे काहीही उपाय नसतो. अभंग क्रमांक 8 मध्ये तुझी भक्ती करणाऱ्या भक्ताची तू कठोर परीक्षा घेऊन त्यांच्या संसाराची वाताहत करतोस असे हरीला म्हणतात. अभंग क्रमांक 6 बोलिलो ते काही तुमच्या हिता, वचन नेनता क्षमा कीजी, वाट दावी दया न लगी रोसावे, अति त्याई जीवे नाश पावे, निंब दिला रोग तुटाया अंतरी, पोभाळिता वरी अंत चरी, तुका मने हित देखण्यासी कळे, पडते आंधळे कुपा माझी. अर्थ, मी तुम्हाला तुमच्या हिताच्या काही गोष्टी सांगताना अधिक उणे बोललो असेल तर तुम्ही मला क्षमा करा. जो योग्य मार्ग दाखवितो तो काही अधिक बोलला तर त्याच्यावर रुसू नये, नाहीतर आपलेच नुकसान होते. वैद्याने पोटशुळावर कडुनिंबाचा रस दिला तर तो पोटात न घेता पोटावर सोडला तर रोग बरा होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, डोळस मनाच्या माणसाला आपले हित कळते, मूर्ख मात्र संकटाच्या गर्तेत कोसळतात. अभंग क्रमांक 7 माकडे मोठीसी धरिले फुटाणे, गुंतले ते नेणे हात तेथे, काय तो तयाचा लेखावा अन्याय, हित नेणे काय आपुले ते, शुके नळकीशी गोवी येले पाय, विसरोने जाय पक्ष दोन्ही, तुका म्हणे एक ऐसे पशुजीव, न चले उपाव काही तेथे. अर्थ, एका माणसाने माकडाला पकडण्यासाठी अरुंद तोंडाच्या भांड्यात फुटाणे ठेवले. माकडाने त्यात हात घालून फुटाण्याची मूठ भरली, त्यामुळे मूठ बाहेर निघेना. मूठ सोडून हात बाहेर काढावा हे त्या माकडाला सुचले नाही. मग यामध्ये त्या माकडाचा काही अपराध आहे काय? त्याला आपले हित समजले नाही. पारध्याने लावलेल्या नळीतील खाद्य खाण्यासाठी पोपट नळीवर बसतो. नळी उलटी फिरते, पोपटही उलटा होतो. आपण पडू या भीतीने तो तसाच नळीला घट्ट धरून बसतो. तुकाराम महाराज म्हणतात, जे लोक पशुपक्ष्याप्रमाणे असतात त्यांच्यापुढे काहीही उपाय नसतो. अभंग क्रमांक 8 हरी तू निष्ठुर निर्गुण, नाही माया बहु कठीण, नवे ते करिसी आन, कवने नाही केले ते, घेऊनी हरिश्चंद्राचे वैभव, राज्य घोडे भाग्य सर्व, पुत्रपत्नी जीव, डोंबा घरी ओपविली, नळा दमयंतीचा विभोग, विघडिला त्यांचा संग, ऐसे जाणे जग पुराणे हे बोलती, राजा शिबी चक्रवर्ती, कृपाळू दया भूर्ती, तुळवेले अंती तुळे मास तयाचे, कर्ण भिडता समरंगणी, बाणे व्यापेईला रणी, मागसी पाडोनी तेथे दात तयाचे, बळी सर्वस्वे उदार, जेथे उभारेला कर, करुणी काहार तू पाताळी घातला, श्रियाळाच्या घरी धरणे मांडिले मुरारी, मारविले करी त्यांची बाळ त्या हाती, तुझ भावे जी भजती त्यांच्या संसारा हे गती, ठाव नाही रे पुढती तुका म्हणे करिसी ते. अर्थ, हे हरी तू फार कठोर आहेस, तू निर्गुण निराकार असल्यामुळे निष्ठुर आहेस. कोणी केली नसतील इतकी निष्ठुर कामे तू केली आहेस. सत्यवचनी राजा हरिश्चंद्राला त्याच्या पत्नी व पुत्रापासून दूर केलेस, त्याचे राज्य वैभव हिरावून घेतलेस, त्याला डोंबा घरी पाठविलेस. पुराणात सांगितल्याप्रमाणे नल दमयंतीच्या प्रेमसंबंधात विघ्न आणून नल दमयंतीचा वियोग घडून आणलास. कृपाळू दयाळू शिबीराजाला स्वतःच्या मांडीचे मांस कापायला लावून त्याची परीक्षा घेतलीस. दानशूर कर्ण समरंगणात बाण लागून पडला असता त्याची सोन्याचे दात मागितलीस. ज्या बलिराजाने तुला पृथ्वीचे, आकाशाचे व स्वर्गाचे राज्य दिलं, त्याला कपटीने पाताळात गाडलेस. श्रीयाळाच्या घरी त्याच्या पुत्राचे मांस मागितलेस. तुकाराम महाराज म्हणतात, तुझी भक्ती करणाऱ्या भक्ताची तू कठोर परीक्षा घेऊन त्यांच्या संसाराची वाताहत करतोस.